मित्र, ज्या वेळेला एक युनिक वेबसाईट बनवायची असते आणि त्याच्यासाठी एक पॉवरफुल प्लगइन असेल वर्डप्रेसचं, तर त्याच्यातून चांगलं वेबसाईट बनते, एक सुंदरता बनते, एक युनिकनेस बनतो. पण अशा वेबसाईटचे जे प्लगइन्स असतात, जे कॉस्टली असतात, बिझनेस किंवा कंपनीज त्याच्यासाठी जास्तीत जास्त यूज करू शकतात आणि प्रोफेशनल वेबसाईट बनवतात. तर अशा प्लगइनचे आपण ॲफिलेट करून कसं काय जास्तीत जास्त कमवू शकतो, आपलं मल्टिपल इन्कम सोर्स कसं आपण वाढवू शकतो आपल्या डिजिटल मार्केटिंगच्या करिअरमध्ये. तर ह्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की असे कोणते वर्डप्रेसचे प्लगइन आहेत ज्याच्या ॲफिलेट करून आपण कमीत कमी 50,000 ते 60,000 रुपये कमवू शकतो आहे ह्याच्यातून. तर हे पाहूया की असे कोणकोणते प्लगइन्स आहेत ज्यांचा वापर करून आपण आपली इन्कम वाढवू शकतो आहे. तर चला पाहूया की हे प्लगइन्स कोणकोणते आहेत. डिजिटल मार्केटिंगचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी डिजिफंडो मराठी चॅनलला सबस्क्राईब करा. तर मित्र, पहिल्यांदा आपण समजून घ्या की हे वर्डप्रेसचे जे प्लगइन्स आहेत, पेज बिल्डर्स आहेत, हे कशासाठी वापरले जातात आणि त्यांचा उपयोग काय असतो जास्तीत जास्त. तर मित्र हो, ज्या वेळेला एखादे बिझनेसेस असतात त्यांना एक सोल्युशन हवं असतं ज्याच्यामधून त्यांचे कस्टमर ट्रान्झॅक्शन करू शकतील किंवा त्यांची इन्फॉर्मेशन एक क्रिएटिव्ह किंवा इंटरॅक्टिव्ह वेने कस्टमरला दिसू शकतील आणि त्यांचा बिझनेस वाढू शकतो. ज्या वेळेला माणसाचा बिझनेस वाढत असतो त्यावेळेला ते अशा वेबसाईटवरती किंवा अशा प्लगइन्सवरती पैसे खर्च करत असतात, कारण त्यांना ते सोल्युशन त्यांना मिळत असतं. तर असे पॉवरफुल प्लगइन्स जे असतात, जे युनिकनेस असतात वेबसाईटमध्ये आणि विदाऊट कोडिंग, म्हणजे कोणत्याही कोडिंगची गरज नसते आणि ते सिम्पली ड्रॅग अँड ड्रॉप करून त्यांच्यातून बनवू शकतात चांगली वेबसाईट. तर असे पेज बिल्डर वापरले जातात आणि अशांची प्राइजेस जास्त असते आणि ते बिझनेसेस अफोर्ड करतात आणि ते त्यांच्या वेबसाईटमध्ये त्याचा वापर करतात. तर मित्र हो, तुम्ही समजू शकता की हे किती एक पॉवरफुल प्लगइन्स असतात आणि ज्यांच्यातून एक पॉवरफुल आणि तुम्ही जास्तीत जास्त कस्टमर याचा वापर करतात. तर आपण आजच्या भागामध्ये पाहणार आहोत की असे पेज बिल्डरची जर अफिलेट आपण केली तर आपण किती जास्तीत जास्त कमवू शकतोय, त्याच्यातून आपलं इन्कम कसं वाढवू शकतो हे आजच्या आपण भागात पाहणार आहोत. तर चला पाहूया या प्लगइन्सपासून आपण कसं आपलं इन्कम वाढवू शकतोय. तर आता आपण पाहतोय की प्लगइन्सपासून आपण कसे कमवू शकतोय. त्याच्यातलं आपण पहिलं प्लगइन पाहतोय जे पेज बिल्डरचं आहे, एलिमेंटर बघितलं असेल तर त्यांची 8 मिलियन प्रोफेशनल हे वेबसाईट बिल्डर यूज करतात. नंबर 1 वेबसाईट क्रिएशन प्लॅटफॉर्म आहे वर्डप्रेसमधलं. ज्यांना कस्टमायझेशन वेबसाईट पाहिजे असते, एक युनिकनेस पाहिलं असतं, ते असे पेज बिल्डर घेत असतात. तर यांचे बघितलं असेल तर एवढे चांगले विजिट्स किंवा पिक्सल हे वापरून हे क्रिएट केलेलं असतं आणि सुंदर वेबसाईट याच्यातून बनवता येते. तर यांचं ॲफिलेट कसं आहे ते बघूया. तर एलिमेंटरचं ॲफिलेट जे आहे ते तुम्ही पाहिलं असेल तर तुम्ही याला जॉईन करू शकताय आणि याच्यातून तुम्हाला कमिशन जे आहे ते 50% पर सेल आहे. म्हणजे त्यांचे जे काही प्रोडक्ट तुम्ही विकाल त्याच्यावर तुम्हाला 50% कमिशन मिळतं आहे. म्हणजे हे सगळ्यात जास्त कमिशन आहे आणि हे डॉलरमध्ये मिळतं तुम्हाला मित्र. तर याच्यातून फायदा सर्वात जास्त होतो. त्यांच्यात तुम्हाला आणखी काय काय मिळतं, ॲफिलेट किट मिळते ज्याच्यात तुम्ही बॅनर्स, लोगोज त्यांची यूज करू शकता. डेडिकेटेड टीम आहे जे ॲफिलेट हँडल करते. त्यांचे बघितलं असेल तर मार्केट लीडर आहेत हे. याच्यामध्ये पेज बिल्डरमध्ये जवळजवळ 5 करोडपेक्षा जास्त ॲक्टिव्ह इन्स्टॉलेशन आहेत. 3,000पेक्षा जास्त 5 स्टार रेटिंग्स आहेत त्यांचे. तर असं तुम्ही बघू शकता की यांचे एवढ्यात सगळ्यात जास्त मार्केट असलेले किंवा वेल नोन असलेले प्रोडक्ट जर तुम्ही विकत असेल तर त्यांच्यापासून कमाई करू शकता. तर आपण त्यांचे प्राइसिंग पण पाहून घेऊया. तर मित्रांनो, इथं बघितले असेल तर कमीत कमी त्यांची $49 आहे, त्यानंतर 99 आणि 199. तर तुम्ही बघितलं असेल तर इथं 1 वेबसाईटसाठी आहे, 3 वेबसाईटसाठी आणि 25 वेबसाईटसाठी आहे. जास्तीत जास्त हे लोक घेतात 25 वेबसाईटसाठी, कारण पर वेबसाईट जी कॉस्ट येते याच्यामध्ये ती खूप कमी येत असते. जवळजवळ $8 पर वेबसाईट कॉस्ट येत असते. त्यामुळे हे जास्त बाय करत असतात लोक. बिझनेसेस असतील, प्रोफेशनल असतील, हे बाय करत असतात आणि यांचा त्यांना फायदा होतो. बिझनेसेस मल्टिपल जर बिझनेसेस असेल, एकाचे एक तर जास्त कंपनीज असतील तर ते असे पेज बिल्डर विकत घेतात आणि त्यांचे वेबसाईट त्याच्यावरून बनवतात. तर तुम्ही ह्यांचे ॲफिलेट केलं तर तुम्हाला आता 199ला जर 50% आपण पाहिले
तर जवळजवळ 99पर्यंत येतील ते. तर 50% आपण जर कॅल्क्युलेट केलं तर तुम्ही बघू शकता की 99.50. तर याचा आजचा रेट जर आपण डॉलरचा हे केला तर जवळजवळ बघू शकता की एक सेल जरी झाला तर तुम्हाला 7,300 प्लस मिळतात. म्हणजे एवढे तुम्हाला रक्कम एका सेल्समधून भेटत असते. तर ह्यांचं एक ॲफिलिएट जरी तुमच्याकडून झालं गेलं, तुमच्याकडून याची एक ॲफिलिएट लिंक कोणी यूज केली गेली तरी तुम्ही याच्यातून कमवू शकता. तर जास्तीत जास्त यांचं प्लॅन किती आहे? 999. याच्यावर 50% जर बघितले तर जवळजवळ 450 रुपयेपर्यंत, म्हणजे जवळजवळ 999 म्हटले तर तुम्ही बघू शकता की जवळजवळ 500पर्यंत तुम्ही म्हणू शकताय की डॉलरची त्याच्यातून कमाई आहे. तर बघू शकता की 499 होत आहेत. 499 जर आपण आजच्या तारखेला कॅल्क्युलेट केलं तर मित्र बघू शकता 37,000 रुपये तुम्ही कमवू शकता यांच्या ह्या हायेस्ट प्लॅनमधून. तर तुम्ही समजू शकता की कोणी जर तुमची ॲफिलिएट लिंक यूज केली तरी तुम्ही मॅक्सिमम एवढं कमवू शकताय. मिनिमम म्हटलं तरी याच्यातून $49 जे आहे त्याच्यामधून सुद्धा 50% कमवू शकता. तर हे एक चांगलं कमवण्याची, म्हणजे पैसे कमवण्याचे चांगलं एक आहे आणि ज्युनियन आहे आणि योग्य तरीकेने हे वापरून तुम्ही कमवू शकता. फक्त तुम्हाला ॲफिलिएट लिंक आणि त्यांचं बॅनर ॲड करायचं आहे, त्याच्यावरून लोक क्लिक करून ते परचेस करू शकतात. तर आता आपण एक दुसरं बघूया जे एलिमेंटर आणि गंटूबर प्लगइन जे आहे वर्डप्रेसचं, त्याला ब्लॉक एडिटर जे आहे ह्या दोन्हीला चालणारं हे कोकोब्लॉकचं प्लगइन आहे, ज्याला जेट एलिमेंट्स वगैरे प्लगइन्स म्हटलं जातं. तर ह्या जेट प्लगइन्स जे आहेत ह्या प्लगइन्स तुम्ही याच्यातून पण कमवू शकता. कारण ह्यांचे तुम्ही जर सोल्युशन्स बघितले असेल तर बुकिंग सोल्युशन येतात, हॉटेल बुकिंगच्या लोकांना बुकिंग, ट्रॅव्हल एजन्सी, कार रेंटल, रिअल इस्टेट मार्केट प्लेस, हे सगळे स्पा, मेडिकल अपॉइंटमेंट, या अपॉइंटमेंटसाठी सुद्धा यांचे सोल्युशन्स आहेत आणि यांचे हे प्लगइन्स अवेलेबल आहे. त्यामुळे हे आजच्या तारखेला जास्त चालणारं प्लगइन आहे, ज्याच्यात 150पेक्षा जास्त विजिट्स आहेत. तर तुम्ही बघू शकता की यांचे कसे विजिट्स काम करतायत. यांचे विजिट्सबद्दल तुम्ही अशी माहिती इथे बघू शकताय. तर यांच्यापासून आपल्याला आपण कशी कमाई करू शकतो? जेव्हा प्रोफेशनल बिझनेस वेबसाईट बनवल्या जातात तेव्हा असे सोल्युशन द्यावं लागतात, बुकिंग, मल्टीवेंडर डिरेक्टरी, अपॉइंटमेंट सोल्युशन्स, ई कॉमर्स मार्केट प्लेस. तर अशा वेळेला ह्या प्लगइनचा वापर होत असतो जास्तीत जास्त प्रोफेशनली तयार करण्यासाठी. तर असं प्लगइन लोक घेत असतात आणि अशासाठी आपण बघू शकतो की यांचं ॲफिलिएट किती आपल्याला फायदेशीर पडतं आहे. तर कोकोब्लॉकचं ॲफिलिएट प्रोग्रामला आहे 50% पर सेल आहे मित्रो. तर तुम्ही समजू शकता की 50% पर सेल आहे. स्टेप कसं आहे की URL तुम्हाला प्लेस करायची, कस्टमर क्लिक करेल आणि त्याच्यातून परचेस होईल आणि तुम्हाला 50% प्रत्येक कस्टमरकडून मिळू शकतात. तर मित्र तुम्ही समजू शकता एक जरी सेल झाला तर तुम्हाला जास्तीत जास्त त्यातून बेनिफिट मिळू शकतं. बॅनर देतात, तुम्ही फेसबुकवरती शेअर करू शकता आणि तुम्हाला काही फीचर रिक्वेस्ट पाहिजे असेल तर ते तुम्ही जाणून घेऊ शकता. 50% युजिंग ॲफिलिएट लिंक म्हणून तुम्ही यूज करू शकता. आता आपण बघूया की यांचे प्लॅन कसे आहेत. तर मित्र तुम्ही बघू शकता की यांचा 130 प्रमाणे एक वेबसाईटसाठी यांचा प्लॅन आहे आणि अनलिमिटेड वेबसाईटसाठी 265 आहे. तर जास्तीत जास्त लोक हे पर इयरचा हा प्लॅन घेतात किंवा हा लाईफ टाईम प्लॅन घेतात असतात. तर 265ला जर 50% आपण जर कॅल्क्युलेट केले तर तुम्ही समजू शकता मित्र हो की किती इन्कम याच्यातून आपण मिनिमम तरी कमवू शकतो आहे. $132 होतात. तर आपण पाहूया की $132 आपण याच्यात ॲड केले तर बघू शकता की 9,800 रुपये जवळजवळ आपल्याला याच्यातून कमाई होते. तर तुम्ही पाहू शकता की जवळजवळ 10,000 रुपये याच्यातून आपल्याला कमाई होऊ शकते. त्यांचे दुसरे प्लॅन आहे 750चे वन टाईम लाईफ टाईम असलेलं आहे. हे काय लोक परचेस करतात कारण त्यांच्याकडे जास्त जर बिझनेसेस असतील किंवा क्लायंट्स असतील तर असे पण परचेस करतात. तर तुमच्या ॲफिलिएट लिंकने जर हे परचेस झालं तर $750 जे आहे त्याच्यावर जर तुम्ही बघितलं तर जवळजवळ 300-350च्या वरती येतं ते, म्हणजे $750 आपण 50% जर केलं तर तुम्ही बघू शकताय की जवळजवळ $375 ची अमाऊंट होते.
तर आजच्या तारखेला जर आपण कॅल्क्युलेट केलं तर 27,000 रुपये याच्यातून इन्कम होते. मित्र तुम्ही समजू शकता की याच्यातून कसे, आणि हे ज्युनियनली आहे कारण हे असे परचेस करणारे भरपूर लोक असतात, त्यामुळे तुम्हाला याच्यातून सेल होऊ शकते. कारण बिझनेसेस स्वतः परचेस करतात हे, कारण त्यांना ते लायसन हवं असतं. तर तुम्ही याच्यातून जास्त कमवू शकता. तर हे एक प्लगइन आहे जे तुम्ही यूज करू शकता आणि त्याच्यातून कमवू शकता त्यांचे ॲफिलेट होऊन. तर मित्र अजून एक आपण प्लगइन बोलतोय जे एलिमेंटर सोबत वापरलं जातं जास्तीत जास्त. तुम्ही बघू शकता की 1 मिलियनपेक्षा जास्त युजर आहेत त्याचे, आणि बेस्ट प्लगइन मानलं जातं इसेन्शियल ॲडॉन्स WP डेव्हलपरचं. तर यांचे पण तुम्ही जर बघितले असेल तर 5 स्टार रेटिंग्स आहेत, 1 मिलियन हॅपी, आणि टोटल डाउनलोड मिलियन्स आहेत. म्हणजे तुम्ही बघू शकता की यांच्यातून आपण किती आपले पैसे कमवू शकतो, यांच्यातून आपल्याला कसं बेनिफिट होऊ शकतं. तर यांचे प्लॅन्स आपण पहिल्यांदा बघू. $39 आहे, $69 आणि $174 आहे. तर तुम्ही बघू शकता हे इसेन्शियल ॲडॉन्स आहे. त्यांचे एजन्सी बंडल पण आहे ज्याच्यामध्ये त्यांचे बाकीचे प्लगइन्स जे आहेत ते पण याच्यात ॲड ऑन होतात. तर लोक जास्त असं घेण्याचं, एजन्सी बंडल घेण्याचं जास्त प्रयत्न करत असतात कारण त्यांना जास्त बेनिफिट याच्यातून मिळत असते. तर यांचं किती कमिशन आहे ते आपण बघूया. तर तुम्ही इथे पाहिले असेल तर ह्यांचं जॉईन करण्यासाठी 30% आहे ॲफिलेट सेल्सवरती. तर तुम्ही जर कॅल्क्युलेट केलं तर सर्वात जास्त तुम्हाला कमिशन याच्यातून भेटू शकतं. एजन्सी बंडल वगैरे केलं त्याच्यात त्यांनी टायर्स दिलेले आहेत, तुम्ही कसं कमवू शकता. मिनिमम जर तुमचं $999 कमी झाला तर 20% मिळतं. 1,000 ते $2,500 जर तुमचा सेल झाला तर 25%, आणि 2,500 प्लस झाला तर तुम्हाला 30% म्हणजे मिनिमम तुम्हाला हे 20% देत आहेत. आणि 20%मध्ये सुद्धा जास्त चांगली कमाई होते कारण हे ॲड ऑन प्लगइन्स असतात आणि ह्याच्यातून परफॉर्मन्स वेबसाईटचा डिझाईन करण्यासाठी खूप सोप्या पद्धतीने होऊन जातो आणि ते यूज करतात लोक, आणि तुम्हाला याच्यातून कमिशन भेटू शकतं. इथे तुम्ही त्यांचे प्रोडक्ट्स बघू शकता. इसेन्शियल ॲडॉन आहे, नोटिफिकेशन आहे, शेड्यूल पोस्ट आहेत. हे त्यांचे ॲडिशनल प्लगइन आहेत ज्या प्लगइनसुद्धा तुम्ही ॲफिलेट होऊन विकू शकता. तर हा एक चांगला प्रोडक्ट आहे ज्याच्यातून सुद्धा तुम्ही कमवू शकताय. तर मित्र आता आपण पुढचं बघतोय प्लगइन जे आहे जास्त वापरलं जातं, तर ब्रेव्हरी बिल्डर्स म्हणून आहे. जे हे एक असं एक प्लगइन आहे जे वेबसाईट बनवण्यासाठी जास्त वापरलं जातं. बघू शकता की 1 करोडपेक्षा जास्त साईट याच्यावर बनवल्या गेलेल्या आहेत वर्डप्रेसमध्ये. तर यांचं जे आहे ते प्लगइन्स पण आहे, त्यांच्या थीम्स पण आहेत, ॲडॉन्स पण आहेत आणि असिस्टंट प्लगइन्स पण आहेत. तर यांचं तुम्ही जर सेल करत असाल, हे तुमच्या याच्यात जर बॅनर्स तुम्ही यूज करू शकत असाल आणि याच्या ॲफिलेट लिंकपासून तुम्ही कुणी जर परचेस केलं तर तुम्हाला याच्यापासून कमिशन भेटू शकतं. तर मित्र समजू शकता की ह्या अशा ब्रँडशी तुम्ही जर जॉईन झाला तर तुम्हाला चांगलं इन्कम होऊ शकतं. तर पाहूया ह्यांचे कसे जॉईनिंग आहे. तर बघू शकता की 25% कमिशन देत आहेत हे जे सेल होत आहेत, किंवा जे तुमच्या ॲफिलेट लिंक वापरून कोणी सेल केला तर तुम्हाला 25% कमिशन मिळतं. आणि हे डॉलरमध्ये आहे मित्र, हे समजून घ्या. डॉलरमध्ये अमाऊंट ही जास्त होते इंडियन रुपीजच्या मानाने. तर तुम्ही बघू शकता की इंडियन रुपीजचे आपण जे डॉलरमध्ये यूज करतो असे ॲफिलेट्स जे डॉलरमध्ये आपल्याला कमाई देतात, ते आपल्याला एका ॲफिलेट लिंकपासून म्हणजे जर कोणी परचेस केलं तर जास्त कमाई करून देतात. त्यामुळे तुम्ही असं पाहू शकता की ह्याला जास्त कमाई करण्याचं साधन असं म्हणून बघू शकता. तर यांचे तुम्ही बघितलं असेल तर प्रमोट्स कसं करू शकता. चेकआउट क्रिएटिव्स आहेत, तुम्हाला साईनअप आहे, तिथून 24 तासात त्यांनी अप्रुव्हल देतात ते. आणि यांचे बघू शकता तुम्ही काय करू शकता आणि काय नाही करू शकता. 25% कमिशन आहे. त्याच्यानंतर तुम्ही बघू शकता की त्यांचे प्राइसिंग कसे काय आहे. तर एका वेबसाईट किंवा $99 ह्यांचं मिनिमम आहे, 199 आहे आणि 399 आहे. तर जास्तीत जास्त लोक 199 किंवा 399ला जात असतात. तर याच्यावर 25% जवळ म्हटलं तर तुम्हाला जास्तीत जास्त याच्यातून बेनिफिट मिळू शकते. 399ला जास्तीत जास्त लोक वापरतात जिथं व्हाईट लेबलिंग असतं, म्हणजे त्यांनी स्वतःचंच ब्रँडिंग याच्यात करू शकतात हे बिल्डर वापरून, पेज बिल्डर वापरून. त्यामुळे काही लोक ह्याला पण जातात आणि ह्याच्यातून बेनिफिट तुम्हाला भेटत जाते. तर मित्र तुम्ही समजू शकता की असे जे बिल्डर्स असतात, पेज बिल्डर, जे पेज युनिकनेस बनवण्यासाठी वापरलं जातं, त्यांच्यातून जास्तीत जास्त इन्कम होत असतं, जास्तीत जास्त कमाई होत असते. कारण हे वापरणारे प्रोफेशनल लोक असतात, बिझनेसमॅन असतात, ज्यांना त्यांच्या वेबसाईटसाठी एक बिझनेसली प्रोफेशनली बनवणं गरजेचं असतं. आणि अशा वेळेला त्यांना युनिकनेस वेबसाईटमध्ये आणणं ते पेज बिल्डरकडूनच होऊ शकतं.
त्यामुळं यांचा सेल सर्वात जास्त होत असतो आणि जास्तीत जास्त कमाई होत असते. तर मित्र हो, आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर ह्याला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.